पुढच्या बातम्यांकडे वळूयात। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। मराठ्यांची पदयात्रा बीडच्या मातोरीमध्ये मुक्कामी आहे आणि सकाळी 9 वाजता जरांगेंचा मोर्चा नगरच्या दिशेने रवाना होणार आहे। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवलाय। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, आजचा पायी मोर्चाचा दुसरा दिवस आहे। आजच्या या पायी मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल? इकडे जाणार, कॅमेरा तिथं लावणार। नक्कीच पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे या ठिकाणी आलेले आहेत आणि अगदी काही ते बोलायला सुरुवात करतायत। मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत। अरे G9 वाला देख लो। अरे असं काय करतो? अरे असं काय करतो तू ना? पहिला दिवस होता, पहिला आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला। मराठा मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय, हे काल सिद्ध झालेलं। मराठा समाज प्रचंड ताकदीने मुंबईकडे जाणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला। आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे। त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले। या राज्यातले सगळा मराठा बांधव 25ला सकाळी जर निघाला तर 25ला ठिकाणी येतोय आणि एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जा। आज मातोरी पासून पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबाबळी, करंजी घाटातून आज प्रवास करत करत तिसगाववरून आम्ही जातो। काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये, परंतु संविधान हातात कुणी घेऊ नये, घेण्याचा प्रयत्न करू नये। असतं कधी पण जनता कधी पण चुकी असतो, कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना। कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे, आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं। नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल याच्यात काय भूमिका गोडीना मार्ग कसा काढता येईल, कारण जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कारण त्यांना आणि